गेल्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं ते कशा पद्धतीने आपण एंट्रीज मारू शकतो. आता याच्यावर आपल्याला कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायचे ते बघायचे. तर ज्यावेळेस आपण एंट्रीज मारतो म्हणजेच 1 ते 10 दिवसाचे जे बिल असतील किंवा 1 ते 15 दिवसाचे असतील किंवा मंथली असतील त्याचे आपण काय करू शकतो, इथे जाऊन कॅल्क्युलेशनमध्ये जाऊन बिलाचं कॅल्क्युलेशन करू शकतो किंवा ठेवचं कॅल्क्युलेशन असेल किंवा बोनसचं कॅल्क्युलेशन असेल जे वार्षिक आहे ते सुद्धा याच्यामध्ये करू शकतो. आता बिल कॅल्क्युलेशन करण्यासाठी काय करतो आपण, इथं बिल कॅल्क्युलेशनवरती क्लिक करा, कॅल्क्युलेशनमध्ये जाऊन बिल कॅल्क्युलेशनवरती क्लिक करा. त्याच्यानंतर आल्यानंतर जो आपला डेअरी कोड आहे तो ॲड करा, जो असेल तो प्रकार किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आपल्याला करायचं आहे ते 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत असेल ते निवडा. बिनवलवरती क्लिक करा. आहे ते आता इथे काय सांगितलेलं आहे की जी आपली 13 तारीख आहे कशाची सुरुवातीची जी डेट आहे ती कुठली द्यायची आहे. सपोज जुनी द्यायची आहे डेअरीवरती, त्याच्याशिवाय ॲड होणार नाही. जसं आपण इथं काय केलं आहे ते 1 तारखेपासून घेतला, बाहेर पडलो. आपण झाल्यानंतर कॅल्क्युलेशनला आलं तर बस किती नंबर होतं आपलं 1 पासून 10 तारखेपर्यंत घेतलं. काय केलं आपण इथे एंटर मारा आहे ते कॅल्क्युलेशन आपण सेव्ह केलं. तर ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन सेव्ह करतोय तर आपण रिपोर्टमध्ये आल्यानंतर समरीवरती आल्यानंतर काय करायचं, ऑटोमॅटिक कधीच आपण बिल तयार केलं ते दिसेल. जर डायरेक्ट प्रिंट काढायची असेल याच्यावरती क्लिक करू शकता. देन इथे आल्यानंतर सर्व रिपोर्टवरती आला, 1 बाय 1 कुठलेही तुम्ही रिपोर्ट चेक करू शकता. ओल्ड आहे, न्यू आहे, वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स अवेलेबल आहेत ते तुम्ही बघू शकता. जो तुम्हाला योग्य वाटेल रिपोर्ट तो तुम्ही यूज करू शकता. ही झाली आपली समरी त्याची. आता याच्यामध्ये जर समोर वर्जन फॉर्मॅट आहे ते तुम्ही बघू शकता. तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही फॉर्मॅट यूज करू शकता. इथे बरेचसे फॉर्मॅट्स आहेत. इथे जो समरीचा तुम्हाला जो फॉर्मॅट पाहिजे तुम्ही इथे यूज करू शकता. आता याच्यामध्ये बिल काढायचं असेल तर सभासद बिल रिपोर्टवरती आलं इथे. देन ऑटोमॅटिकली जे बिल आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. शेवटचं जे असेल किंवा कोणतेही घेऊ शकता. सर्व किंवा एका पानावर एक काढायचं असेल तर ते काढू शकता. सपोज आता मोस्टली आपण सर्व धरक केले आणि कशावरती क्लिक केलं, त्यावरती क्लिक केलं 10 दिवसाचे असेल तर आपल्याला एका पानावरती आपण काय करतो, इथे 3 बिलं काढू शकतोय 10 दिवसाची आहेत. इथे तुम्हाला दिसतात बघा, इथे आहेत. तुम्ही इथं बिलं बघू शकता की कशा पद्धतीनं आहेत. ते मल्टिपल वेज आहेत की सपोज आपल्याला 10 दिवसाचे काढायचे आहेत का 15 दिवसाचे काढायचे आहेत का 30 दिवसाचे काढायचे आहेत. हे रिपोर्ट्स तुम्ही इथे बघू शकता. इथे मल्टिपल रिपोर्ट्स अवेलेबल आहेत. ठेव बोनस कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्याचे रिपोर्ट्स तुम्ही काढू शकता. दरफलक बघू शकता, सभासदाची माहिती बघू शकता. हे सगळे रिपोर्ट तुम्ही चेक करू शकता इथे.